हेडलाईनचे प्रायोजक आहेत पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टचे पिंपरी चिंचवड विद्यापीठ पुणे। मंत्रालयातील कॅन्टीनमध्ये एफडीए पुन्हा एकदा तपासणी करणार। 4 वकिलांची उपस्थिती। उपहारगृहामध्ये कीटक आढळलं नाही, सरकारी वकिलांचा दावा। नांदेडच्या बिलोली तालुक्यामध्ये मुसळधार पाऊस। गंजगाव पुलावरती पुराचं पाणी साचलं, परिसरातील काही गावांचा संपर्कही तुटला। बीड जिल्ह्यामध्ये सर्वत्र दमदार पाऊस। केस धारूरमध्ये अतिवृष्टी। 11 तालुक्यांमध्ये जोरदार पावसाची नोंद। बुलढाणा जिल्ह्यामध्ये धो-धो पाऊस। शेगाव, संग्रामपूर, खामगाव, चिखली, लोणार, मेहकर तालुक्यांना पावसानं झोडपलं। जिल्ह्यातील बहुतांश नद्यांना पुराचं साम्राज्य। हिंगोली जिल्ह्यातही कयाधू नदीला पूर। सोडेगाव परिसरातील पूल पाण्याखाली, वाहनांच्या लांबच लांब रांगा। धुळे शहरामध्ये मुसळधार पाऊस। जिल्हा रुग्णालय आणि शाळांच्या आवारामध्ये साचलं पावसाचं पाणी। नांदूर मध्यमेश्वरमध्ये 45,000 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग सुरू। जायकवाडीचा पाणीसाठा वाढायला मदत होणार। गोदावरी नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा। जळगाव जिल्ह्यातल्या हतनूर धरणाचे 36 दरवाजे उघडले। 78,000 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग सुरू। गिरणा धरणातही 95% वाढ। यवतमाळमध्ये कार पुराच्या पाण्यात वाहून गेली। आईसह दोन्ही मुलींचा शोध सुरू। झाडाचा आधार घेतल्यानं वडील बचावले। कोल्हापूरचं राधानगरी धरण 100% भरलं। 6 स्वयंचलित दरवाजे उघडले। पंचगंगेच्या पाणी पातळीतही झाली वाढ। जिल्ह्यामध्ये पावसाचा जोर कायम। अमरावती जिल्ह्यामधल्या सिपना आणि मेघा नदीला आला पूर। नाशिकमध्ये संततधार मुसळधार पावसाचा हवामान विभागाचा इशारा। गोदावरी दारणा काठच्या गावांना सतर्क राहण्याच्या सूचना। भिवंडीमध्ये धोकादायक इमारत कोसळली। 9 जणांचा मृत्यू, काही जण अडकल्याची शक्यता। बीडच्या पालकमंत्री सुनेत्रा पवार ऍक्शन मोडवर। सकाळी 7 वाजता जिल्हा रुग्णालयाची केली पाहणी। कंकालेश्वर मंदिराच्या विकास कामांचंही केलं भूमिपूजन। मुख्याध्यापकाकडून तिसरीच्या विद्यार्थ्याला चावा। अहिल्यानगरच्या खासगी शाळेतील प्रकार। मुख्याध्यापकाविरोधामध्ये गुन्हा दाखल। नागपुरात 17 वर्षीय महिला क्रिकेटपटूची आत्महत्या। विदर्भाच्या टीममध्ये निवड न झाल्यानं स्वतःला संपवलं। मुंबई उच्च न्यायालयातील स्टाफ कॅन्टीनचा अन्न परवाना एफडीए कडून निलंबित। नियमांचं उल्लंघन केल्याचाही केला ठपका। आरोग्यमंत्र्यांच्या जिल्ह्यातच गर्भपाताचा सुळसुळाट। 2 वर्षांमध्ये 300 गर्भपात। निवृत्त जिल्हा शल्यचिकित्सकाचा प्रताप। मुख्य निवडणूक आयुक्तांची निवड करणाऱ्या पॅनलमध्ये सरन्यायाधीश का नाहीत? सुप्रीम कोर्टाच्या बेंचचा सरकारला सवाल।